आपण बघितलं की मुंबई पोलिसांचा रिझल्ट लागलाय आणि रिझल्टमध्ये भरपूर विद्यार्थी सिलेक्शन झालं त्यांचं. काहींचं पुणे पोलीसमध्ये झालंय, काहींचं मुंबई पोलीसमध्ये झालंय. अशातच एक मुलगी आपल्याकडे आली आहे, तिचं सिलेक्शन मुंबई पोलीसमध्ये झालं. ताईचं जे काही करिअर आहे ते करिअर एवढं म्हणजे एक संघर्षमय आहे ना, ते सांगता येत नाही. त्यांचे वडील, त्यांचं जे काही लग्न झाल्याच्या नंतर सिलेक्शन झालंय आणि तो एक शब्द माझ्या मनाला आवडलाय. तो मनाला आवडलेला शब्द म्हणजे त्यांचे वडील म्हणले की मी तर मुलीसाठी भरपूर काही केलंय, परंतु माझ्या जावयाने देखील भरपूर काही केलेलं आहे मुलीसाठी. काय सांगाल, तुमच्या मुलीचं सिलेक्शन मुंबई पोलीसमध्ये झालेलं आहे आणि तुम्ही पहिला शब्द वापरला, मी मुलगी दिली, परंतु त्यानंतर जावयाने खूप मोलाचं योगदान या इथपर्यंतच्या प्रवासामध्ये केलेलं आहे. काय सांगाल? माझ्या मुलीचा तर मला अभिमानच आहे, पण मी सुरुवात करून दिली. मी सुरुवात करून दिल्यानंतर तिचं कष्ट, तिची मेहनत आहे, पण तिच्या मिस्टरांचे जे योगेश वाघमारे त्यांचे महत्वाचं योगदान आहे. पाहिजे त्यावेळेस तिला मदत केली त्यांनी, तिला साथ दिली, कधीही तिला म्हणजे तिथं काही कमी नाही पडू दिलं. जसं मी इथं अकॅडमी लावली तसं त्यांनी तिथं जास्त चांगली अकॅडमी लावली आणि मुलीच्या मेहनत आणि तिच्या कष्टाच्या जोरावर खरंच आज माझं स्वप्न तिनं पूर्ण केलं, म्हणून मला अभिमान आहे. बरोबर. काय सांगाल, मुंबई पोलीसमध्ये सिलेक्शन झालंय आणि पहिला दिवस आहे आणि तुमचं जे काही सगळं साहित्य असतं, तुमचा ड्रेस असेल किंवा ही स्वप्न आपण ज्यासाठी बघितलेलं असतं ते आज तुमच्या हातामध्ये. काय सांगाल? खरं तर खूप आनंद होतोय, पण हा आनंद मिळवण्यासाठी जेवढा स्ट्रगल केलाय तो म्हणजे खूप फेस केलंय ह्यासाठी. आणि आनंद ह्याचा आहे की वडिलांचं स्वप्न तर पूर्ण केलंय, पण नवऱ्याचं सुद्धा स्वप्न होतं की मी काहीतरी करावं. सगळ्यांचाच सपोर्ट मिळाला आणि सगळ्यांच्या सपोर्टने केला. स्ट्रगल तर खूप होता. स्ट्रगल सांगायचं झाल्यावर तर पूर्ण आता दिवस जाईल, पण सक्सेस मिळाले ना तर त्या स्ट्रगलवर पूर्ण पडदा पडलाय की सक्सेस मिळाले. भरती करणाऱ्या प्रत्येक मुलाच्या आयुष्यात स्ट्रगल असतो, पण त्या स्ट्रगलला तेव्हाच किंमत असते जेव्हा आपल्याला वर्दी मिळते आणि आपल्याला सक्सेस मिळतो, त्याशिवाय त्याला किंमत नाही. आणि खरंच आनंद झाला. आणि आता जे नवीन जी पिढी या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये येते त्यांना काय सांगाल? स्पर्धा परीक्षा म्हणजे आपण करायला गेलो तर खूप सोपी आहे तसं म्हणायला गेलं तर, पण ते समजायला वेळ लागतो आणि सुरुवातीला आल्यावर मुलं भरकटतात थोडंसं. तर ते न भरकटता आपलं जे टार्गेट आहे ना त्याच्यावरच फोकस केला पाहिजे. म्हणजे मी स्वतःचा पण अनुभव सांगते की मला 3 वर्ष लागली इथपर्यंत पोहोचण्यासाठी. तर जे आपलं टार्गेट आहे ना ते गोल सेट करा आणि ते म्हणजे त्याला जे जे लागते ना ते सुरुवातीपासूनच करा. नंतर बघू, आपण नवीन आहे आता, नंतर करू, असं न करता सुरुवातीपासूनच त्याला फोकस केला ना तर तुम्ही वर्षभरात सुद्धा तुमची पोस्ट निघू शकते. नंतर हे अनुभवावरून कळतं की आपण 2 वर्ष वाया घालवली, पण होऊ शकतं आपलं. न भरकटता तुम्ही फक्त टार्गेटवर फोकस करून तेवढं. लग्न झाल्याच्या नंतर वाटलं होतं का किंवा मी जे स्वप्न बघितले ते स्वप्न बघण्यासाठी पण मदत होईल आणि स्वप्न लग्न झाल्याच्या नंतर पूर्ण होईल? हा, वाटलं होतं, कारण लग्न ठरवतानाच वडिलांनी सांगितलं होतं की हिला शिकवा म्हणून. आणि जे स्वप्न बघितलं होतं ते पूर्ण करण्यासाठीच बघितलं. अजून 1-2 वर्ष लागले असते तरी पण चाललं असतं, पण मी पूर्ण केलंच असतं. कारण वडिलांचं स्वप्न तर पूर्ण करायचं होतं आणि ते अर्ध्यात नव्हतं सोडायचं मला. त्यामुळे त्याला जेवढं काही लागलं असतं ना तेवढं सगळं कम्प्लीट करून मी हे स्वप्न केलंच असतं त्यांचं साकार. आपण बघितलं की ज्या ताई किंग आहेत त्या किंग बद्दल तर आपण बोललोच, परंतु खऱ्या अर्थाने किंग मेकर आता आपल्याला या बाजूला बघायला मिळतात. काय सांगाल की लग्नानंतर पण तुम्ही मेहनत घेतली आहे, लग्नानंतर तुमच्या बायकोचं जे स्वप्न होतं ते स्वप्नासाठी तुमची वेगळी मेहनत आहे, त्यांच्या फॅमिलीची वेगळी मेहनत आहे, आणि तुमच्या मेहनतीबाबतीत तुम्ही काय सांगाल? माझ्या मेहनती बाबतीत आता काय सांगू, फक्त की मी सपोर्ट करू शकतो एवढंच, बाकी ह्याच्या पलीकडे काय करणार होता. तिने सपोर्ट मी केला, जिथं लागेल तिथे वेळेला घेऊन गेलो, तिथे केलं. आता एवढा आनंद होतो की आता सांगू शकत नाही मी आता शब्दामध्ये. ते आता मला प्राऊड फील आहे की माझी बायको हे म्हणून सोनं तुमचं गायकवाड. माझ्या सासऱ्याचे बी आभार मानतो की त्यांनी मला ही मुलगी दिली अशी, त्याचे मेन त्यांचे बी आभार मानतो मी. आता आनंदाची गोष्ट घ्यायला घातली, लई असं प्राऊड फील आहे, गर्व फील आहे आता. आणि माझ्या वाघमारे खानदानात पहिल्यांदा असं सरकारी नोकरी कोणतरी आहे, ती माझी बायको आहे, त्याचा अजून गर्व वाटतो मला. नक्कीच आपण बघितलं की लग्न झाल्याच्या नंतर बऱ्यापैकी स्वप्न हे मोडकळीस आलेले असतात, परंतु एक असा साथीदार त्यांना मिळाला आणि या साथीदारानं प्रत्येक गोष्टीमध्ये साथ देऊन आज त्यांच्या यशापर्यंत त्यांना पोहोचवण्यासाठी त्यांनी मदत केली. त्यांची पण मेहनत आहे, त्यांच्या फॅमिली मेंबरची पण मेहनत आहे आणि या सगळ्या मेहनतीमुळे आज त्यांना यश मिळाले. मी मेघराज गवारे, तुम्ही बघता क्रांती न्यूज. धन्यवाद.